करून दत्ताश्रमपासून तर बी मार्केट तिथं संशोधन खाद्य पूर्ण घेणार ना हद्द बाहेर कशी ठेवता येईल, हद्द पूर्ण घ्यावी लागेल ना आपल्याला. बघा तिथं रोड नाही आतापर्यंत रोड बीपी रोड पण रोडचा बीपी रोडचं जे GR मध्ये का GR मध्ये पहिल्यांदा आपल्याला बाउंड्री बघायची शहराची आणि मग आज तो बाउंड्रीच्या आत असं काय झालंय का तिथे नगरपालिकेची हद्द आहे ती चुकली आहे का? तिथे हद्द नाही चुकली तर कसं कसं ऑब्जेक्शन होतं आणि तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतलेलं आहे? कुठल्या प्रभागातून तुम्ही इच्छुक आहात आणि तुमचा प्रभागाचं नाव नंबर काय? प्रभाग क्रमांक 3 मधून मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आज माझी सुनावणी होती. मी कलेक्टर साहेब मॅडमला कमिशनर साहेबाला आज ते सुनावणी माझी झालेली आहे. त्याबद्दल त्यांना सांगितलं मी मला पटलं माझ्या वार्ड प्रभाग क्रमांक जसं तुम्ही जुना होता ते करून दिलं तर मी थांबन, नाही तर मी नंतर कोर्टात न्यायालयात जाणार आहे. तर तुमचे आक्षेप होते काय नेमके? आक्षेप हे होते की प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे आता वाढलेलं आहे तर ते वाढल्यानंतर ते प्रभाग आम्ही कट झालेला आहे. कुठला भाग तुमचा जो जुना भाग होता तो कटलेला आहे का? ते जुना भाग जो होता आमचा कटलेला आहे. सुखशांतीनगर SRPF ते कॉलनीमध्ये गेलेलं आहे, दुसऱ्या कॉलनीमध्ये. प्रभाग क्रमांक 4 आता 4 प्रभाग झाले ना, तो 4 झाल्यानंतर वाढलेलं पाहिजे, कमी नाही पाहिजे ना, म्हणून मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. माझं तुमचं जर ऑब्जेक्शन यांनी स्वीकारलं नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? कोर्टात जाऊ, न्यायालयात, हायकोर्टात. तर तुमचं नाव काय? कपिल श्रावण भुरेवाल, वार्ड क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3.